नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण महाराष्ट्रात देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कुठल्या कुठल्या जाती महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, त्याचबरोबर कुठल्या जाती घेऊन आपण देशी कुक्कुटपालन केले पाहिजे याच्याबद्दल माहिती पाहूया। सर्वप्रथम देशी कोंबडीची पिले जी आहेत ती कुठे मिळतात ते आपण पाहूया। सुधारित जातीमध्ये ग्रामप्रिया, कावेरी, गिरिराज, वनराज, RIR, ब्लॅक ॲस्ट्रॉलॉप या सर्व जाती आपण देशी कोंबडी पालनासाठी पाळू शकतो। या जाती प्रामुख्याने दोन्ही पर्पजसाठी आपण पाळू शकतो, अंडी उत्पादन आणि मांस उत्पादन। तर या दोन्ही पर्पजसाठी आपण ग्रामप्रिया ही जी सुधारित जात आहे ती आपल्याला अंडी उबवणी केंद्र औरंगाबाद येथे मिळेल। त्याचबरोबर कावेरी नावाची जी देशी कोंबडीची जात आहे ती आपल्याला अंडी उबवणी केंद्र पुणे येथे मिळेल। त्याचबरोबर मुंबई गोरेगाव येथे जे अंडी उबवणी केंद्र आहे इथे आपल्याला RIR, ब्लॅक ॲस्ट्रॉलॉप या जातीच्या सुद्धा देशी कोंबड्या अवेलेबल आहेत। तिथून आपण एक दिवसाची पिले घेऊ शकतो। एक दिवसाच्या पिलाची किंमत साधारणतः 20-21 रुपयापर्यंत असते। त्याचबरोबर बऱ्याच प्रायव्हेट अंडी उबवणी केंद्र जे आहेत हॅचरीज, तिथेही आपल्याला काही जाती पाहायला मिळतात। जसे की नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला DP चे पक्षी किंवा एक दिवसाचे पिले आपल्याला मिळतील। त्याचबरोबर जळगावला आपल्याला सातपुडा जातीचे पक्षीसुद्धा मिळतील। तर या सर्व ज्या देशी कुक्कुटपालनामध्ये महत्त्वपूर्ण जाती आहेत या घेऊन आपण कुक्कुटपालनाला सुरुवात जर केली तर आपल्याला साधारणतः 3 महिन्याच्या काळामध्ये 1 किलोची कोंबडी तयार झालेली आपल्याला मिळू शकते व त्याची विक्री आपण रिटेलमध्ये केली तर आपल्याला चांगला नफा या व्यवसायातून मिळू शकतो। धन्यवाद।